तर आपण बघतोय यावेळेस पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखांवर हल्ला केलेला आहे आणि यानंतर आपण बघतोय सगळं वातावरण जे आहे ते तापलेलं आहे। जितेंद्र आव्हाडांनी हा मुद्दा विधान भवनामध्ये देखील मांडलेला आहे, अध्यक्षांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि अध्यक्षांनी या प्रकरणी कोणालाही सोडणार नाही, कारवाई करण्यात येईल अशी माहिती सदनाला दिलेली आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित करणारी बातमी। कारण विधिमंडळामध्ये जिथे कायदे होतात, जिथं जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात, तिथंच ही गुंडगिरी आज पाहायला मिळालेली आहे। तिथंच अशा पद्धतीनं हल्ले होत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर गोपीचंद पडळकर यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हल्ला केलेला आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे कार्यकर्ते होते की गुंड होते या प्रकरणी सरकारला निवेदन करायला सांगावं, कारण हे काय चाललंय सभागृहामध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा चालू आहे आणि आमदार मारामारी करतात खाली। याच्यावर मंत्री महोदय शासनाच्या वतीने त्यांनी मुद्दा उपस्थित केला, त्या संदर्भात बोला। हो, माहिती घेऊन सभागृहामध्ये उपस्थित करतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।